इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळा इतिहास करताय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4 पैकी 3 आमदार आपल्या बैठकीला उपस्थित होते. कशा पद्धतीने ही युती घडवून आणली, आपण काय सांगा? 3 सोलापुरातले जिल्ह्यातले 4 पैकी 3 आमदार. 4 पैकी 3 खरे आले नाही, बाकीचे 3 आमदार आलेले. हो, एक मिनिट. आपण सगळेजण पाहतोय की आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आज आमची शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा या सगळ्यांच्या आणि राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या घटक पक्ष असतील, लोकल आघाड्या असतील आणि आमचे आमदार सगळ्यांच्या सोबत बैठकीच्या निमित्तानं आले होते. बैठक आमची खेळीमेळीमध्ये झाली आणि जे जे मतदानाचे घटक आहेत, माड्याचे आदरणीय साठे साहेब असतील, करमाळ्यामध्ये आमची मतं आहेत, त्यासोबत असणारे सावंत साहेब असतील, आदरणीय जयवंत पवार साहेब असतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मताची मोहोळमध्ये बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची मतं सोडून असणारे बारसकर साहेब असतील, त्यांची मतं असतील, ही सगळी लोकं आज आम्ही एकत्र येऊन आज आमची बैठक झाली आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी एक मुखानं एक जीवानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत. आज आपण पाहिला असेल पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारे नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितलं आणि वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेतेसुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा, सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले. त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि राजाभाऊंच्या उमेदवारीला. भैया तुम्ही जरा मोबाईल घेऊन भैया अलीकडे घे. मी मताची गणित मांडण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आवडतं. तुम्ही मला सांगा मतं किती पडते, पण आपण तुझा विचार करतो. हो, तुम्ही मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे अशी एक चर्चा जी आहे ती जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने ही सूत्र आली? कार्यक्रम मी कुणाचा केलेला नाही, कार्यक्रम कोणाचा स्वतः करून घेतलेला नाही. मी कशाला कुणाचा कार्यक्रम करू? मी कुणाचाही कार्यक्रम करायला इथं आलो नाही. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की मला माझ्या नेतृत्वानं जे काम दिलेलं आहे, जो उद्दिष्ट माझ्यासमोर ठेवलेला आहे, त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आणि जो विषय नेतृत्वाने सोपवलेला आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करतो. आज नेतृत्वानं सोपवलेली जबाबदारी आहे की आमचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो महायुतीचा उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत आहे तो बहुसंख्य मताने निवडून आला पाहिजे. हा देवेंद्रजींचा आदेश, देवेंद्रजींच्या सूचना आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी राष्ट्रवादीच्या 4 पैकी 3 आमदार फक्त बैठकीला नव्हता, तो देखील स्वतःला शिवसैनिक म्हणतो, तो देखील पुढच्या काळात सोबत असेल तुमच्या? एक विषय कोण सोबत आहे कोण नाही या विषयावर आजची चर्चा नाही. आज राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीसोबत आम्ही सगळेजण आहोत, हा विषय आजच्या दृष्टीने महत्त्वाचा हो. आणि आज आम्ही राजाभाऊच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊला विजयी करण्याचा संकल्प केला. राष्ट्रवादीच्या 4 पैकी 3 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावलेली आहे. राष्ट्रवादी भाजपच्या गळाला लावायला पालकमंत्री यशस्वी ठरले असं संदेश जातो. बिलकुल तुम्ही गळाला
कोणालाही लावलेलं नाही. या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना आमदार करण्यासाठी जे जे घटक आम्हाला मदत करत आहेत, जे जे आमदार आम्हाला मदत करत आहेत, त्यांची मदत घेणं उमेदवार म्हणून आणि आम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून आमची जबाबदारी आहे. त्या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत करण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र. त्यांनी मदत करण्याचा शब्द दिला, तुमच्याकडून कुठला शब्द त्यांना देण्यात आलाय का? त्यांनी मदत करण्याचा शब्द तुम्हाला दिलाय, तुमच्याकडून त्यांना कुठला शब्द देण्यात आला? काही चर्चा या माध्यमातून करायच्या नसतात, काही चर्चा माध्यमासमोर करायच्या असतात. त्यामुळं काही चर्चा ऑफ द रेकॉर्ड असतात आणि त्या ऑफ द रेकॉर्ड ठेवायच्या असतात. त्यामुळे त्या राजकारणाच्या काही टेबलवरच्या गोष्टी टेबलवर ठेवा. भाऊ, खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की आमच्या घरातला विषय आम्ही घरात मिटू, पण 3 आमदार आज आपल्या उपस्थितीत आलेले आहेत. कुठे तर घरातला विषय घर फुटलंय का? राष्ट्रवादीचं घर फुटलंय का? आता जे मिटवणार होते त्यांना विचारून मला काय विचार. भाऊ, एक आहे की राष्ट्रवादीचा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. कुठेतरी आता DNA बदललाय म्हणावं लागेल. आपण ते कोण म्हणत होतं म्हणून कुठला जिल्ह्याचा DNA कुठला होत नाही. आपण सोलापूर जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक स्वाभिमानी आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा इथं DNAचा सब्जेक्ट नाही. इथं विचाराचा विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारासोबत बहुसंख्य जिल्हा आज आहे हे मी या ठिकाणी सांगेन. आणि आम्ही सगळे मिळून आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारासाठी एकत्र आहोत. प्रशांत परिचारक असतील किंवा राजू खरे असतील बैठकीला दिसले नाही. प्रशांत परिचारक दिसले नाही. आपण काल बघितलं असेल प्रशांत मालक आहेत. एखादा दुसरा माणूस एखाद्या कामानं बाहेर असेल तर तुम्ही लगेच त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. काल आम्ही एकदा ना दोनदा प्रशांत मालक आम्ही बसलो, चर्चा झाल्या. मालक राजाभाऊच्या विजयासाठी खूप ताकदीने प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याही वेळी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी जे आमचे नेते आहेत आणि आमचे नेते प्रत्येकाचा सन्मान करतात. कुणाला कुठं सेट करायचं आहे, कुणाचं काम कुठं आहे हे त्यांना माहिती आहे. आणि ती जबाबदारी नक्की आता राजाभाऊवर दिलेली असली तरी प्रशांत मालकावर सुद्धा भविष्यात चांगली जबाबदारी येईल. ओके, थँक्यू.